नमस्कार मित्रांनो, पहलगाव हल्ला झाला त्या अगोदर पाकिस्तानचे सेना अध्यक्ष आसिफ मुनीर हे एका कार्यक्रमात जे भाषण त्यांनी दिलं त्यात ते असं म्हणाले, हम हिंदू से अलग है, मुसलमान का कल्चर मजहब तहजीब अलग है, वो अलग लोग हैं। हमारे पूर्वजों ने पाकिस्तान के लिए बहुत संघर्ष किया, ये सब अपने बच्चों को सिखाना होगा। दो कौमी नजरिया बहुत ही अलग और बढ़िया है। या त्याच्या भाषणानंतर साधारण 15 दिवसात पहलगाववरती हल्ला झाला। म्हणजे एक प्रकारे ते जे बोलले ते भारत विरोधी होते, विशेष करून ते हिंदू विरोधी होते आणि त्यामुळे ज्या आतंकवादी संघटना होत्या त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन भेटले आणि जर आपले सेना अध्यक्ष असे आपल्या देशातले पंतप्रधान आणि इतर वेगवेगळ्या मंत्र्यांसमोर असं बोलत असतील तर सगळ्यांची संमती याला आहे, तेव्हा आपण हल्ला करायला हरकत नाही। कारण मुळात आतंकवादी दहशतवादी जेही पाकिस्तानात असतात त्यांना खुली सूट असते, मग ते त्याच्या पक्षाची किंवा त्याच्या संघटनेचे प्रमुख जरी असले तरी त्यांना जी बाकीच्या देशांनी ओरड केल्यावर त्यांना पकडून जेलमध्ये ठेवण्यात येतं, पण त्यांची बर्दाश्त ठेवण्यात येते आणि त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही। तेव्हा त्यामुळे तिथले आतंकवादी हे फोफावतात आणि ज्या देशातल्या फौजची आणि ज्या देशातल्या सरकारची आपल्याला सवलत आहे, फूस आहे आणि जनताही आपण जे कृत्य करतो त्याबद्दल आपल्याला ते गाजी ठरवतात, आपल्याला ते इस्लामचे सच्चे पाईक ठरवतात आणि यामुळे त्यांना कसलाही धाक राहत नाही आणि ते मरायला आणि मारायला तयार होतात। तेव्हा मित्रो, हा जो दोन कौमी नजरिया आहे जो भारत पाकिस्तान फाळणीसाठी कारणीभूत आहे, मोहम्मद अली जिन्नाने ज्याचा वापर करून दोन देश केले, एक पाकिस्तान आणि बांगलादेश, आणि भारतातून ते फुटून निघाले, तो दोन कौमी नजरिया जर नीट विचार केला किती भंकस आणि बोगस होता हे आपल्याला कळून येईल। कारण ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस भारतात राहणारे 4 कोटी मुसलमान याच्यातून फक्त 70 लाख लोक पाकिस्तानात गेले। म्हणजे ज्या मुस्लिम समाजासाठी दोन कौमी नजरिया हा स्वीकारण्यात आला आणि त्याला एवढं मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आलं, त्यासाठी कुठल्याही भारतीय मुसलमान मोठ्या संख्येने पाकिस्तानात गेले नाही। म्हणजे साधारण 70 लाख लोक 4 कोटीमध्ये, म्हणजे साधारण 15 ते 17% लोक फक्त भारतातून पाकिस्तानात गेले। आणि हा दो कौमी नजरिया म्हणजे नेमकं काय होतं तर जिन्नांचं म्हणणं असं होतं की मुसलमान हा भारतात राहू शकत नाही, कारण हिंदूंच्या खाली दुय्यम दर्जाचा नागरिक म्हणून तो राहू शकत नाही, कारण त्याने या देशावर 700 वर्ष मुसलमानांनी राज्य केले। म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं तुर्क, अफगाण, मंगोल यांनी जे भारतावर राज्य केलं ते मुसलमानांनी राज्य केलं, म्हणजे आम्ही राज्य केलं। पण या मूर्खांना हे कळलं नाही की जेव्हा जेव्हा ते परकीय या देशात आले तेव्हा जिना आणि जिनासारखे लाखो मुसलमान हे त्या काळात हिंदू होते, कारण मुळात जिनाचे आजोबा हिंदू होते आणि ते नंतर मुसलमान झाले। तेव्हा तिसरी पिढी फक्त मुसलमान आहे, त्याच्या अगोदरच्या, कारण 100 वर्षात साधारण 5 पिढ्या किंवा 4 पिढ्या होत असतात, तेव्हा 300, 400, 500 वर्षापूर्वी, 700, 800 वर्षापूर्वी जे मुस्लिम आले, जे आक्रमक आले आणि जे राजे होते त्यांनी अनूचित अत्याचार ह्या हिंदू समाजावर केले। त्याच्यातले जिना आणि बाकीचे जे स्वतःला आज इस्लामचे पाईक समजतात, ग्रेट आणि श्रेष्ठ मुसलमान समजतात, यांचे सगळे पूर्वज हिंदू होते आणि त्याच्यावर अनूचित अत्याचार या मुघल ह्या लोकांनी केले। पण खरं तर जी नस्ल असते
तिला जास्त महत्त्व असतं धर्मापेक्षा. पण यांना त्या नसल्याची काही घेणं नाही. कारण मुळात भारत हा जो अखंड देश होता तो अफगाणिस्तान, इराणचा काही भाग, त्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रह्मदेश असा मोठ्या प्रमाणात होता. तेव्हा या ठिकाणी राहणारे सगळे हिंदू होते. जेव्हा इस्लामने प्रवेश केला त्यानंतर धर्म परिवर्तन झालं आणि हे जे यांचे पूर्वज जे होते ते सगळे हिंदू होते आणि यांना बळजबरीने कन्व्हर्ट करण्यात आलं आणि यांना दाढी, टोपी आणि अर्धा पायजमा घालण्यात आला. पण हे आज इतक्या मोठ्या गोष्टी करतात की ऐकणाऱ्यांसुद्धा हसू येतं. खरं तर हा दोन कौमी नजरिया घेतल्यामुळे आणि त्या ठिकाणी सतत फौजेचं राज्य असल्यामुळे, लोकशाही कमकुवत असल्यामुळे 70 वर्षात भारत आणि पाकिस्तान दोघं समोरासमोर जर बसले तर त्यांची तुलना केली तर आज आपल्याला काय दिसून येतं. खरं तर हे दोन कौमी नजरिया घेऊन जेही पाकिस्तानात भारतीय मुसलमान गेले ते सगळ्यात जास्त श्रीमंत, उच्च अधिकारी, वेगवेगळ्या पदावर असणारे, शिक्षित असणारे, मोठमोठे जमीनदार हेच गेले. गरीब लोक फारसे गेले नाही. आणि यांनी तिथं जाऊन काय केलं? खरं तर एवढे हुशार, बुद्धिमान, पैसेवाले लोक पाकिस्तानात गेल्यावर त्या पाकिस्तानचा प्रचंड विकास झाला पाहिजे होता. तो पाकिस्तान भारताच्या पुढे आज असायला हवा होता. कारण मुळात सुजलाम सुफलाम जमीन होती, 5 नद्यांचा भूप्रदेश होता, भरपूर पाणी होतं, निसर्गाची कृपा होती. हे सगळं असूनही आज तो जगभर कटोरा घेऊन त्यांचा शेहबाज शरीफ हा पंतप्रधान फिरत असतो आणि जिथे जिथं पहिल्यांदा जाऊन पैसे मागत असतो. आणि त्या आजचा जो पाकिस्तानचा समाज आहे तो कंगाल, अडाणू, जाहील, आतंकवादी, ना इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ना विकास आहे, ना शिक्षण आहे आणि नाही समाजाचा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने जीवन जगणं आहे. काही नाही. सगळे विकेला लागलेला देश आहे. पण तरीही त्यांच्या बाता अशा असतात आणि त्यांचा दहशतवाद काही संपायला तयार नाही. तेव्हा मित्र, जेव्हा मोदीने एअर स्ट्राईक केली आणि त्यांचे विमानतळ, त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले ते एकदम बरोबर झाले. खरं तर अजून 2-3 दिवस चांगला दणका देऊन यांना जास्तीत जास्त लंब करायला हवं होतं. पण असो, तो सरकारचा निर्णय आहे. नमस्कार.